नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, एकूणच आम्ही असं बाहेर जगभर अशा आत्ता आम्ही सांगत आहोत की आमची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. परंतु जागतिक पाहणी जो अहवाल असतो, निष्कर्ष असतात, ते काही वेगळं सांगतात. त्यांचं म्हणणं भारतामध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. मग जर आणि हे आपण सांगतो जाहीर की एवढे एवढे लोक आमच्या दारिद्र्य रेषेखाली आहेत, एवढा वर्ग अजूनही गरीब आहे, एवढ्या वर्गाचं उत्पन्न काही लाख काही कोटी लोकांचं उत्पन्न अजूनही 10,000 रुपयांच्या आत आहे, मासिक उत्पन्न 10,000च्या आत आहे, हे आपण सगळं सांगतोच. मग असं असताना जागतिक पाहण्या अहवालात आमचा गरीब देश असंच काही संभावना होत असताना आणि आम्ही गरीब देश आमचा आहे असं म्हणत असतानाही मग महासत्तेच्या फुशारक्या मारतो. त्या कशासाठी? ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की असं सगळं असताना जागतिक पाहणी अहवालामध्ये आमचं गरिबीचं किंवा दारिद्र्य आमची किती खाली आहे, की दारिद्र्यरेषेखाली किती लोक आहेत, तर जगामध्ये काही 4था 5वा क्रमांक आमचा लागतो असं सांगत असताना, कारण आमचा देश आपला देश हा खूप लोकसंख्येचा आहे, 140 कोटी लोकसंख्या आपल्या देशात आहे, त्यामध्ये गरीब, त्यामुळे हे आकडे आणखीन थोडे जास्त वाटतात. ते आकडे वाटायला नकोत. दारिद्र्य निर्मूलन आपल्या देशातलं स्वातंत्र्यानंतर 75-78 वर्षांनी व्हायलाच पाहिजे. खरं तर व्हायलाच पाहिजे होतं आणि अजूनही ते व्हावं. त्यामुळे असं असतानाही आम्ही हा जो सोहळे आमचे साजरे होतात की सर्व कुणी मुख्यमंत्री येणार म्हणून, आमका मंत्री येणार म्हणून, अमुक कार्यक्रम आहे म्हणून, ह्या इमारतीचं उद्घाटन आहे म्हणून, त्यात होणारी उधळपट्टी ही कशासाठी? मग आमची गरिबी कशी जाणार, नष्ट होणार? त्या दारिद्र्य रेषेखाली आमचे नागरिक आहेत, ते वर कसे येणार, ते वरची पातळी कशी गाठणार? हा जो अनाठाई आमचा पैसा जातोय तो आम्ही कुठेतरी रोखला पाहिजे, हे आम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे. ही उधळपट्टी कुणाच्या माथी, ही उधळपट्टी कुणाकडे शेवटी येते? उधळपट्टी होती ही सगळी पैशाची अमाप, तिच्यासाठी माणसं राबवली जातात, यंत्रणा राबवली जाते. ही सगळी उधळपट्टी आहे, ही शेवटी कुणाच्या माथी मारली जाते? जनतेच्या. शेवटी सामान्य जनतेच्या पाठी सगळं येतं. आणि मग आम्ही महागाईच्या नावाने महागाईचा भडका उडाला असं म्हणतो. महागाईचा भडका आपोआप जादूने कधी उडत नाही. महागाई जादूने होत नाही. त्याला जागतिक परिमाण जरी काही असली तरी देखील आपलेच हे अशी उधळपट्टी, वारेमाप खर्च, नको तिथं खर्च, नको तितके खर्च, नको तितका मोठेपणा, नको तितका देखावा आणि नको तितका अवडंबर, हे सगळं आहे ह्याला कारणीभूत आहे, हे त्या महागाईला कारणीभूत आहे. तेव्हा आम्ही हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. आमच्या मंत्र्यांनी वगैरे साधेपणा स्वीकारला पाहिजे. सोहळे आम्ही साधे केले पाहिजेत. साधे, सुटसुटी, सोपे असे छान सोहळे आमचे झाले पाहिजेत. असे सोहळे किती ठिकाणी आम्ही पैसे उधळणार आहोत. आता बघा, मंडणगड न्यायालयाचं उद्घाटन झालं. असं मंडणगड न्यायालयासाठी एवढे तर लाखो रुपयाचा खर्च झाले असतील उद्घाटनासाठी, बांधकामासाठी वेगळे पैसे, ते ठीक आहे, ती चांगली गोष्ट आहे. पण एका उद्घाटनासाठी जर असे अमाप पैसे खर्च होत असतील तर तसे ह्या देशामध्ये किती न्यायालयांचे उद्घाटन होणार असतील, किती दुसऱ्या न्यायालय सोडून आणखी दुसऱ्याही इमारतींचे उद्घाटन होणार असतील, किती ठिकाणी उद्घाटन सोहळे होणार असतील, मंत्र्यांचे सत्कार सोहळे असतात, आणखीन काही वेगळे मंत्री येत असतात, जात असतात. मग असं तर नेहमी असे खर्च झाले तर हे खर्च अनाठाई आहेत. आमचे दारिद्र्यरेषेखालचा नागरिक कसा वर येईल, गरिबी कशी नष्ट होईल, आणि महागाई आमची ही वाढतच जाणार आहे. ती महागाई कमी होणारच नाही आहे. महागाई कशी कमी होईल? ती होणारच नाही आहेत. दर हे वाढत जाणारच आहेत. ह्याचं कारण शेवटी हे पैसे जादूनी येत नाही, ते आमच्या नागरिकांच्या खिशामधूनच जात असतात. फक्त सरकार सांगत नाही, ते आपल्याकडं दर वाढवून, प्रत्येक वस्तूचे दर वाढवून, कर वाढवून, टॅक्सेस वाढवून ते आपल्या खिशातून पैसे हुशारीने काढत असतं सरकार. त्यामुळे आपल्याला समजत नाही. आपण म्हणतो सरकारचा पैसा आहे. सरकारचा पैसा कुठला? सरकार आपल्याकडे पैसा घेतं आणि तो देतं, आपल्याला देतं. त्यामुळे हे सगळे जे उधळपट्टी होते, हे सत्कार सोहळे होतात, ही मंत्र्यांची आगमनं होतात, ती कुणा जोरावर होतात? जनतेच्या पैशाच्या जोरावर होतात. जनतेकडून जो कर रूपाने पैसा जातो त्या जोरावर हे सगळं होतं. ही सगळी उधळपट्टी होते. ही उधळपट्टी कुठेतरी थांबली पाहिजे, कुठेतरी रोखली पाहिजे.
त्यासाठी सामान्य माणूस आमचा हा प्रगल्भ झाला पाहिजे, जागा झाला पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये हेच आहे की राज्यकर्त्यांवर जर अंकुश, सामान्य माणसाला जनतेचा अंकुश नसेल, कुणाचाच अंकुश नसेल, तर ती सत्ता निरंकुश असेल. त्यामुळे आमची जनता ही नुसती साक्षर असून चालणार नाहीये, तर तिच्यावर संस्कार व्हायला हवा. आपल्यावर सगळ्यांवर असा संस्कार असला पाहिजे, तरच राज्यकर्ते भानावर येतील. विना संस्कार नाही उद्धार. आपण विना सहकार नाही उद्धार म्हणतो, विना संस्कार नाही उद्धार. संस्काराशिवाय उद्धार होणार नाहीये. साध्या राहणीची आमच्या महापुरुषांकडून आम्हाला शिकवण मिळालेली आहे. ती आम्ही किती आचरणात आणतोय, किती कृतीत आणतोय. की आमचे महापुरुष फक्त होऊन गेले, त्यांनी मोठा उपदेश ते करून गेले, आणि आम्ही मात्र जाग्यावरच आहोत तसेच आहोत. महापुरुष उपदेश करून निघून गेले, आम्ही तसेच आहोत, आम्ही काही ऐकलं नाही. हे दुर्दैव आहे, ही खंत आहे. त्यांचा आदर्श कृतीत आणण्यासाठी, कृतीत जाणावं असं वाटत असेल, आपण त्याला खरंच पूजनीय वंदनीय मानत असू, तर तसं आचरण आपल्याला करावं लागेल. आणि ह्या खर्चाला, उधळपट्टीला, अनाठही उधळपट्टीला कुठेतरी आम्हाला लगाम घालावा लागेल. कारण यातून साध्य काय होतंय? यामधून साध्य काही होत नाही. कार्यक्रमाला पाहुणे येणार, पाहुणे जाणार, सोहळा होणार, आणि सगळेजण नंतर विसरणार. हा खर्च, करोडो रुपयाचा खर्च मात्र कुणाच्या माथी? सामान्य माणसाच्या माथी. मग असे देशामध्ये दररोज किती सोहळे होत असतील? काही सोहळे होत असतील, शेकडो सोहळे दररोज होतात. मग अशा कार्यक्रमांचा खर्चाची बेरीज किती होईल? काही 1000 कोटी होईल, काही 100 कोटी होईल, 1000 कोटी होऊ शकते. मग हे सगळे पैसे अनाठही जात आहेत, सगळे अनाठही खर्च आहे. ह्याला कुठे आवर घातला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसाने याच्यात विचार केला पाहिजे. आमच्या स्वयंसेवी संस्था आहेत, आमच्या विविध संघटना आहेत, त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवला पाहिजे की कार्यक्रम कोणताही साधा होईल, कमीत कमी पैशात, कमीत कमी खर्चात, काटकसरीने कार्यक्रम होईल. देखावा नको, अवडंबर नको, मोठेपणा नको. असा आम्ही संस्कार भावी पिढीवर आमचा झाला पाहिजे. राज्यकर्त्यांवर झाला तर त्या माध्यमातून भावी पिढीवर संस्कार होईल, आणि त्यामुळेच आम्ही महासत्तेच्या दिशेने जाऊ शकतो. असा अनाठही उधळपट्टीने, असं बेबंद वागण्यातून आम्ही महासत्ता होऊ शकणार आहोत का? तर बिलकुल नाही. कारण आमची गरिबी आहे, गरिबीचा स्तर आहे तो तसाच राहणार आहे. कारण हे पैसे अनाठही खर्च होत आहेत. अशी उधळपट्टीने गरिबी नष्ट होणार नाहीये, आमचा गरीब वर होणार नाहीये, तो सुखी होणार नाहीये, उद्योगधंदे वाढणार नाहीयेत, रोजगार मिळणार नाहीये. ह्यामुळे हेच पैसे सत्काणी लागावेत. हे पैसे सत्काणी लागले, उद्योगधंदे निर्माण झाले, तो रोजगार मिळेल, चांगलं शिक्षण मिळेल, लोकांच्या हाताला काम मिळेल. आणि ते मिळण्याची गरज अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभी केली जावीत. तरुणांना कामासाठी प्रशिक्षण केंद्र उभी केली जावीत. संस्कार शिबिरं असावीत. ह्यासाठी ह्याची गरज आहे. त्यामुळे ह्यासाठी आपला सामान्य नागरिक आणि ह्या सेवाभावी संघटना आहेत, ह्यांनी जागवण्याची गरज आहे. मंडळी, आपल्यावर काय वाटतं आपण जवाब द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.